कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ठीक आहे, मग आपण सावलीलाच विचारूया. बोल सावली, काय करायचंय? तुलाच तरी तिलोत्तमाची काही हरकत दिसत नाही. जर तू तुझा शब्द पाळणार असशील तर मग मी बोलू शकते. काय करायचंय? हा झाला करार, पण उद्या सावलीची नियत फिरली तर? असं नाही होणार. मी शब्द देते, मी माझा आवाज तुमच्याकडे घाण ठेवते. भैरवी, हे सगळं करण्यात तू तुझा वेळ वाया घालवतीयस. ती नाहीच म्हणणार आहे. या ऐश्वर्याची चटक लागली आहे तिला. माई, मी यायला तयार आहे. अमेझिंग. मी बोलले होते तुला तिलोत्तमा, ती नाही म्हणणारच नाही. मॉम, आपण ह्या मुलीचं हे सगळं खपवून घ्यायचं नाही. अगं ऐश्वर्या, पण 1 मिनिट भैरवीजी, हा आमचा फॅमिली मॅटर आहे. अरे भैरवीजी, तुम्ही? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हॅलो तारा, काय आज आमच्याकडे कसं काय येणं केलं? प्रोग्रामचं इन्व्हिटेशन द्यायला आलात का आईला? मी सांगते ऍक्च्युली दादा, ही मुलगी आधी ताराची असिस्टंट होती. म्हणजे तिच्या डेट्स वगैरे मॅनेज करायची, सगळंच ऑर्गनाईज करायची. आणि आता भैरवीजी परत आले आहेत तिला ताराची असिस्टंट म्हणून घेऊन जाण्यासाठी, आणि मॉमकडून परमिशन मागतात. मॉमने सरळ नकार दिला, पण ही मुलगी कुणालाही न जुमानता सरळ होकार देऊन बसली. हो का? हो म्हटलंस तू बाळा. भैरवी मॅडम, कसं आहे ना, पूर्वीची गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी आहे, नाही का? नाही, मी तुम्हाला नाही म्हणतच नाहीये. एकदा आम्ही डिस्कस करतो आणि तुम्हाला सांगतो. या हातात. तिलोत्तमा, तू माझी बालपणीची मैत्रीण आहेस. मला माहिती आहे, तू जोही निर्णय घेशील विचार करूनच घेशील. खात्री आहे माझी. चल येते. ये. चल. ए हॅलो, कुठे चाललीस? हे सगळं जे चाललंय ना, ते तुझ्यासाठी चाललंय, त्यामुळे इथेच थांबायचं. मग मुळात हिने भैरवीजींना होकार का दिला असेल? हिला कोणी अधिकार दिलाय? आई, पण असंही तुम्ही सावलीला तुमची सून मानत नाही. मग तिने कुठलंही काम केलं तरी काय फरक पडतो? हो, अमृता वहिनी, तुला व्यवहार कळत नाही, डावपेच कळत नाही. ही मुलगी ओव्हर स्मार्ट आहे. खूप हुशारीने, चालाकीने ती आपल्या घरात आली, आणि इथे आहे ना, म्हणून ती कंट्रोलमध्ये आहे. जर बाहेर पडायला लागली ना, तर माहित नाही काय काय करेल. आत्ताच्या आत्ता जाऊन सगळ्यांना बोलो. अमृता, तेवढंच तुला जमतं. जा. एक मिनिट राजकुमार, ऐश्वर्या जे काही बोलते त्यात तथ्य आहे. हो आई, पण तुला कोणी ग अधिकार दिला
हे असं डिसिजन घ्यायला? हळू आवाजात सुद्धा संभाषण करता येतं. आवाज चढवण्याची गरज नाही. हिला आज सूर कळतो ना. पण अरे पण झालंय काय मला कळेल का? डॅड तुम्ही बसा, मी सांगते. ऍक्च्युली आज भैरवी वजे आले होते आणि तारा वजेला ही तिच्या गाण्याच्या कार्यक्रमात असिस्ट करायची, म्हणजे हेल्प करायची. आता त्यांना ही ॲज असिस्टंट म्हणून परत हवी आहे. नाही ठीक आहे, आपण हिला मेहंदळींची सून नाही मानत, पण जगासाठी ही मेहंदळींची सूनच आहे आणि म्हणून मॉमने नकार दिला. तर ह्या मुलीने कुणाचाही विचार न करता सरळ होकार देऊन टाकला. कळलं आता? मॉम, हा तिचा निर्णय आहे ना. डिसिजन तिने घेतला आहे. व्हॉट डू यू मीन बाय दिस? म्हणजे तुला पण ती मुलगी मॉम पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे का? काय बोलतेस ऐश्वर्या? कंपॅरिझन नाही करत आहे मी. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण तिने घेतलेल्या डिसिजनचा रिस्पेक्ट करायला हवा. कमॉन नील, आईची आणि तिची कम्पेअर करतोस तू. होऊ शकते का कधी अशी कम्पॅरिझन? अरे ती विसरते की ती मंडळी घराण्याची सून आहे. या घराच्या प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी या घरातला प्रत्येक सदस्य झटत असतो. बाळ, विसरू नकोस हे तू. राजकुमार, एक मिनिट. नील, मला एक गोष्ट सांग. हे तू कसं काय बोलू शकतोस? आता ही आहे अनफॉर्च्युनेटली आपल्या घरची सून आहे, पण हिरी बाहेर जाऊन अशी छोटी मोठी कामं केली तर आपल्या प्रेस्टिजचं काय, आपल्या रेप्युटेशनचं काय? आई पण तुम्हीच नेहमी म्हणता ना की कुठलंही काम छोटं आणि मोठं नसतं. एक मिनिट, तू तर मध्ये बोलूच नकोस. तुला घरातली छोटी छोटी कामं जमत नाही, संसारातली कर्तव्य जमतात नाही ना, मग तू तर मध्ये बोलायचंच नाही. तिलोत्तमा, पण तू तुझा निर्णय लादतेस तिच्यावर, असं नाही का वाटत तुला? नाही, मी कोणावर काही लादत नाही. प्रश्न जेव्हा घराचा येतो तेव्हा मी हे असं करणारच. कुटुंब प्रमुख म्हणून माझी मी मतं मांडते, डिसिजन देते मी, आणि हे सगळ्यांनी अग्री करायलाच हवं. सगळ्यांवर बंधनकारक आहे, कळलं? कळलं, पण तुझं डिसिजन चुकीचं आहे असं वाटतंय मला. आणि केवळ रागापोटी तू तो निर्णय घेतेस. मी ना यावेळेस तुमचं सुद्धा ऐकणार नाही. तिलोत्तमा, तू हल्ली ऐकतच नाहीस माझं. अरे अरे आपल्यात वाद होतोय एका फालतू निर्णयासाठी, हो की नाही? असे निर्णय घेण्याचे जेव्हा प्रसंग येतात तेव्हा आपण काय करतो? वोटिंग करतो ना. ज्या पारड्यात वोट पडेल तो निर्णय फायनल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.